सध्याच्या काळात टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि SIP या 3 बेसिक नीड्स आहेत. टर्म इन्शुरन्स घेताना तो किती असावा हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असतो. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आज आपण इन्व्हाइट केलं इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट तेजस गोसावी यांना. टर्म इन्शुरन्स किती असावा यासाठी एक थंब रूल आहे. तो म्हणजे तुमचा जो अॅन्युअल इन्कम आहे त्याच्या 10 to 15 टाइम्स हा तुम्ही इन्शुरन्स कव्हर घेतला पाहिजे. त्याचबरोबर जर तुम्हाला काही लायबिलिटीज असतील, जसं की होम लोन आहे, पुढे जाऊन तुमच्या मुलांचं शिक्षण आहे, त्याप्रमाणे तो कन्सिडर करून तो इन्शुरन्स घेतला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर तुमचा अॅन्युअल इन्कम 10 लाख आहे तर मिनिमम 1 CR चा तुम्ही इन्शुरन्स कव्हर हा घेतला पाहिजे. त्याचबरोबर जर 40 लाखाचं तुम्हाला होम लोन असेल तर ते पण त्याच्यात ऍड केलं पाहिजे. म्हणजेच 1,40,40,00,000चा इन्शुरन्स कव्हर तुम्ही हा घेतला पाहिजे. इन्शुरन्स कव्हर घेताना हे शक्यतो लक्षात ठेवलं पाहिजे की यंग एज मध्ये इन्शुरन्स घेतला तर तुम्हाला प्रीमियम हा खूप कमी पडतो. तेच आपण यंग एज मध्ये आपलं हेल्थ पण चांगली असते, त्यामुळे इन्शुरन्स कव्हर सुद्धा सुरळीत व्यवस्थित लगेच मिळतो आपल्याला आणि काही प्रॉब्लेम येत नाही.